शरद पवार हे मस्साजोग या गावात आता दाखल झालेले आहेत। आज शरद पवारांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय। बीड जिल्ह्यात मस्साजोग या गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार आता ग्रामस्थांशी चर्चा करतायत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, शरद पवारांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय, कसा असेल हा दौरा? आपण बघतो की शरद पवार पोहोचलेले आहेत मस्साजोग मध्ये। ते मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत आहेत। कुटुंबीय ती सगळी घटनाक्रम समजून सांगतायत। म्हणजे आपण बघतो की राजेश टोपे हे शरद पवारांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, निलेश लंके आहेत, बजरंग सोनवणे आहेत आणि यांच्या समवेत ती घटना कशी घडली हे त्यांचे कुटुंबीय सांगताय। खरं कुटुंबातले सगळेच सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र ज्या व्यक्तीने शेवटच्या वेळी संतोष देशमुख यांना पाहिलं होतं अथवा ते सोबत होते त्या त्यांच्याशी समजून सांगतात की नेमकं काय झालं होतं आणि हे सांत्वनपर भेट आहे। त्यामुळे पंचक्रोशीतले बरेच लोक आहेत। आपण बघतो की जे शरद पवार येणारे म्हटल्यावर सकाळपासूनच इथं आले होते आणि एकूण गंभीर वातावरणामध्ये शरद पवार सगळा हे ऐकून घेत आहेत, घटनाक्रम ऐकून घेत आहेत की नेमकं त्या दिवशी काय झालं होतं, यापूर्वी कुठले वाद झाले होते का। आणि मस्साजोगमध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आहे। त्या बंदोबस्तामध्ये शरद पवार यांचं आगमन झालं आणि शरद पवार आता कुटुंबियासोबत चर्चा करतायत। याच ठिकाणी म्हणजे इथे धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे लहान बंधू आहेत ते सुद्धा बसलेले आहेत। त्यांच्याशी मात्र शेवटी हे बोलतील, शरद पवार बोलतील आणि सविस्तर, कारण ही जी घटना घडली आहे ती काही एका तासात 2 तासात घडलेली नाही, तर त्यामागे अनेक कांगोरे आहेत। ते कसं घडलं, कशा प्रकारे अपहरण झालं, अपहरणानंतर काय घडलं, या सगळ्याची माहिती शरद पवार घेत आहेत। आणि ही माहिती सांगणारा व्यक्ती आपल्याला जो दिसतोय तो त्या प्रत्यक्षदर्शी होता ज्यावेळी संतोष देशमुख यांचं मस्साजोगमध्ये अपहरण झालं आणि अपहरण झाल्यानंतर 3-3.5 तासाचा जो कालावधी होता त्यामध्ये नेमकं काय घडलं, त्यानंतर पोलिसांनी काय ऍक्शन घेतली अथवा जे काही संपर्क झाला होता धनंजय देशमुख आणि अपहरणकर्त्यांसोबत काही व्यक्तींचा, त्यावेळी बोलणं काय झालं, या सगळ्याची सविस्तर चर्चा शरद पवार करतायत आणि हे सगळी घटना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत। कारण ज्या क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली होती ती हत्या कशा प्रकारे झाली किंवा त्यामागे कुठल्या गोष्टी झाल्या, चर्चा काय झाली होती, याची माहिती शरद पवार घेत आहेत। तर आपण बघतोय की त्याच बाजूला आपल्याला राजेश टोपे दिसत आहेत, निलेश लंके दिसत आहेत, बजरंग सोनवणे आणि निलेश लंके हे शरद पवारांसोबतच मस्साजोगमध्ये आलेत। आणि आता शरद पवार हे ज्या व्यक्तीकडनं शेवटचा व्यक्ती होता जिथे संतोष देशमुख भेटले त्यांच्याशी चर्चा करतात। आपण बघतोय की कुटुंबियासोबत चर्चा करून शरद पवार जाणून घेत आहेत की जी काही क्रूर घटना संतोष देशमुख यांच्या हत्येची झाली होती त्यापूर्वी काय काय घडलं होतं, अपहरण कसं झालं आणि हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी ग्रामस्थांचीही मोठी उपस्थिती दिसते, अत्यंत गंभीर वातावरण सध्या आपल्याला दिसतंय। नक्कीच आहे, हे वातावरण खरं तर मागच्या अनेक दिवसापासून गंभीर आहे। आम्ही बघतोय की आज 12 दिवस झाले, 13वा दिवस आहे। ज्या दिवसापर्यंत अगदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, त्यानंतर बीड जिल्ह्यातले सगळे आमदार असतील, राज्यातले वेगवेगळ्या पातळीवरचे नेते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर ही जी घटना घडली या घटनेचा घटनाक्रम कुटुंबियाकडून समजून घेत आहेत। तेच कुटुंबीय मागच्या 10-11 दिवसापासून आक्रोश करतायत खरं तर की कशा पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, कशा प्रकारे त्यांचं अपहरण झालं होतं। आणि हे शरद पवार येत आहेत म्हटल्यावर स्वाभाविक आहे की या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। पंचक्रोशीतील जिल्ह्यातील लोक आलेत, लोकप्रतिनिधी मराठवाड्यातले बरेचसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत जे शरद पवारांसमवेत सांत्वन करतायत, कुटुंबियाकडनं हा घटनाक्रम समजून घेत आहेत। आपण बघतो की आता बजरंग सोनवणे जे शरद पवारांच्या बाजूला आहेत तेही कुटुंबियासोबत चर्चा करतायत आणि एकूण बजरंग सोनवणे यांच्याच परिसरात, म्हणजे बजरंग सोनवणे हे केजमधून येतात तर त्याच परिसरामध्ये झालेली ही घटना आहे। त्यामुळे पहिल्या दिवसापासून खासदार बजरंग सोनवणे याच्यावरती आवाज उठवला होता आणि ज्यावेळी शरद पवार आलेत त्यांना सुद्धा हा सगळा घटनाक्रम सांगण्याचा त्या ठिकाणी कुटुंब प्रयत्न करतंय। जिथे शरद पवार सध्या आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत तिथून थोडंसं म्हणजे अगदी 30-40 फूट अंतरावरती। गोविंद, आपण आमच्या सोबत राहाच, अपडेट्स आम्ही जाणूनच घेणार आहोत। बघा, तक्रार सुद्धा कोणी केली, ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी, तालुका पालम, जिल्हा परभणी, सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे। केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे। तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं। आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत, आमच्या गावात आले। तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव, तिथून बी हाकलून लावता त्यांना। हे काय चाललंय?
धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला 3000 हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले, बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात, धारूर असेल, माजलगाव, वडवणी, आष्टी, अहो एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं, त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही, महसुली दर्जाच नाही, त्याच्यावर 4000 हेक्टरचा विमा भरलाय. तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे 4000. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय 40,000 हेक्टर. 40,000 हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला. अध्यक्ष महोदय, आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय, का जावा हे राज्य सोडून, आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बोगस विम्याचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे. सातगिरवाडीचं सांगितलं मी, दगडूबाई केंद्रे, अतुल गुट्टे. दुसरी एक ग्रामपंचायत आहे, मला माहित नाही अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत. अहो हे सगळं भरलंय CSC सेंटरवरून. 1 रुपयात पीक विमा मारल्यावर काय हे दाखवतो ना, आहे ना माझ्याकडे, भरलाय ना विमा. त्याला तालुका स्तरीय समिती आहे, जिल्हास्तरीय समिती, बोलतो ना त्याच्यावर येतो. अध्यक्ष महोदय संपवतो मी, जास्त वेळ नाही घेत. रमेश संपवणार. अध्यक्ष महोदय फक्त 5 मिनिटं द्या. अध्यक्ष महोदय फार मोठं आहे, अख्ख्या राज्यात सापडणार आहे. आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत कार्यालय बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे 47 गावांची यादी. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातली नामेवाडी, खांडेवाडी, कलुचीवाडी अशी 47 गावामध्ये 29,073 हेक्टरचा विमा भरला गेला. अध्यक्ष, फक्त 47 गावात 29,023. अध्यक्ष महोदय, बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत. दैनिक लोकमत. अध्यक्ष महोदय, पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा. बातमी अध्यक्ष महोदय, धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं. क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा. माफिया, शेतकऱ्याला माफिया, शेतकरी नाही, हे माफिया, हे आपोआप आलेले माफिया. वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय. चुकीची दिशा दाखवली. बाजूला 5 म्हणून गाव आहे, कारखाना वस्ती, त्याच्या बाजूला वस्ती. आम्हाला सांगायचं इकडे जीवाचीवाडीकडे येऊन टाकलंय, त्या बाजूला टाकलं, म्हणजे त्या दिशेनं कोणाला येऊच दिलं नाही. 3600 गावातले 300 मोटरसायकल शोधायला गेल्या होत्या किडनॅप केल्यावर, पण पोलिसांनी चुकीचं डायरेक्शन सांगितलं आणि मृत झाल्यावर पोलीस योग्य डायरेक्शन दिलं. मारहाण त्रास झाली बघितल्यावर, म्हणजे जागेवर साहेबांनी एवढा मोठा काय गुन्हा असं वाटा का साहेब विनंती, जशा प्रकारे माझ्या भावाची हत्या झाली ना, तशीच त्याच्या मागचं कोण सूत्रधार आहे ना त्याची भाव, म्हणजे त्याला पण कळेल कशा व्याजनात हे प्रकारे असं हो राजा होतो. त्याला अशी भीती नव्हती ना, तो कधी चुकतच नव्हता. सगळ्यांची इच्छा अशीच आहे, सूत्रधार पुढे आला. हा, सूत्रधार, आणि त्याला ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या केली त्या प्रकारेच पाहिजे आम्हाला. ही एक आमची कळकणी ना, आम्हाला काय नको वाटलं सर, आम्ही काय काम करून खाऊया, माझा परिवार खायचं. एवढी प्रेशरमध्ये उलट महिला आक्रमकतेने ही सगळी नाही, महिलांनी खूप लवकरात लवकर ते पकडले गेले. कॅमेरामॅन जागा ऍडजस्ट करून
स्थानिकचेच आहेत. स्थानिकचे त्याच गावात आहे. नाही नाही ते तिथं चांगले म्हणून गाव आहे. शेजारी एक टाकळी म्हणून गाव आहे. त्या गावचे 4 तिथले आरोपी असं सांगितले. पहिले जे 2 पकडले तांबो आणि मध्ये मेदवाडी असे बाहेर पकडले पहिल्यांदा. परत एक 3रा पकडला तिथला असं सांगतायत पोलीस. आणि 4था जो पकडला तो ह्याच्याच पूर्ण निघून येत आहे खंडणी 4 ह्याच्यात. त्याला आता पकडला म्हणते. कसा पकडला म्हणून मी पण मीडियाला म्हणतो म्हणजे काय क्लिअर केलं पकडलाच रे गावात. साहेब मनाने खूप घेतले कारण इथलं अजिबात इथलं नाही, हे गावात हे गाव पूर्ण एकत्र सगळे आणि एकटंच गाव आहे आमचं असं इथं बंधाऱ्याचा माणूस नाही या गावामध्ये. त्यांनी धौल दिली की सांगायचं काम नाही. पाणी आहे शेतीला तलाव आहे. तलाव आहे छोटासा, यावर्षी पाणी मायनर टँक आहे. कधी भरतो आता ह्या वर्षी भरला गेला. अर्धा आहे पाणीमध्ये आम्हाला पिण्यापुरतं आहे. अर्धा भरलेला आहे. छोटा आहे. आमच्या गावात कधीच भांडण नाही. आमच्या गावात कुणाला त्रास नाही, कसलंच नाही. राजकीय सुद्धा कधी भांडण होतं कधीच नाही. इलेक्शन झालं संध्याकाळी आमचा विषय घडतो सगळे. हो मोबाईल जरा मागे घ्या. हो मोबाईल थोडं मागे घ्या. काहीच त्यांच्याकडे म्हणजे साधनच नाही. तोच एक टाका मोठा माणूस होता. गावामध्ये मामाच्या जमीन वगैरे जी आहे आज काहीच साधन नाही. त्यांच्या नावावर ब्लँकेट टाकले. फक्त उभा तुम्ही आगे आहे ना आम्हाला जरी घेऊ हा ना त्यांना व्याज अशी व्यवस्था करायची. हे मोबाईल दुसरी जी व्यवस्था सर्व शहराची ती आम्ही काळजी घेतो. काय करायचं भाई शारदबाई साहेब निवारण करते होत आहे आपलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना पण खूप ऍडमिशन हो आहे मी दिलं नाही तिथे. माझं गाव हेच आहे. उभा राहिलेले मंडळीने खाली बसून घ्यावे. लागलेले आहेत प्रमाणे सगळ्यांनी बसून घ्या. सर्वांना रस्त्याच्या रस्त्यात कोणी थांबू नका. कृपया बाजूला होते सगळ्यांचे मोबाईल साहेब मला साहेब बोलताना मोबाईल कोणाच्या बाजूला कृपया साहेब एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.